आणि इकडे मुंबईमध्ये टीम इंडियाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। संध्याकाळी नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम ओपन बसमधून विक्ट्री परेड निघणार आहे आणि ज्या वानखेडे स्टेडियमवर विक्ट्री परेड जी निघणार आहे त्या परिसरात आता आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत असणार आहेत, कारण कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय। क्रिकेट फॅन्सच्या सगळ्यांच्या नजरा आता वानखेडेकडे लागलेल्या आहेत। क्रिकेट फॅन्स प्रचंड गर्दी करतायत, कारण त्यांना त्यांच्या विश्वविजेत्या हिरोंना याची देही याची डोळा पाहायचा आहे। खास सन्मान सोहळा वानखेडे स्टेडियमवर होणार आहे आणि त्याकरता क्रिकेट प्रेमी आता वानखेडेवर गर्दी करतायत। आणि स्टेडियम आणि परिसरातलं वातावरण जाणून घेऊया निलेश बुधावले यांच्याकडे। निलेश, एरवी मॅचच्या दिवशीची तयारी, तिकडची ऊर्जा, ते सगळं वातावरण वेगळं असतं, मात्र आज या विश्वविजेत्यांना बघण्यासाठी, त्यांचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी क्रिकेट प्रेमी जमतात। कसं वातावरण बघायला मिळतंय तुला वानखेडेमध्ये? अश्विन, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे। संपूर्ण वानखेडे परिसरामध्ये तरुणाई दाखल झाली आहे। दुपारपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये रांगाच्या रांगा वानखेडे स्टेडियमच्या बाहेर लागल्या होत्या आणि त्या ठिकाणाहून आता सर्व जे तरुणाई आहे त्यांना आता वानखेडे स्टेडियममध्ये सोडायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळामध्येच टीम इंडिया या ठिकाणी म्हणजे वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब जवळ येणार आहे आणि त्याच ठिकाणी ही व्हॅन लावण्यात आलेली आहे। खरं तर ही व्हॅन अगदी काही क्षणांमध्ये या ठिकाणाहून निघेल आणि NCPAच्या दिशेने जाणार आहे, जिथून रॅली खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे आणि तिथून हे सर्व आपले जे विजेते खेळाडू आहेत ते या गाडीमध्ये जातील, या व्हॅनमध्ये बसतील आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। या ठिकाणी एक ढोलताशा पथक देखील सामना जे लालबाग परिसरातलं ढोलताशा पथक आहे ते या ठिकाणी सज्ज झालंय आणि या ठिकाणी त्यांच्या वतीने येणारे सर्व जे खेळाडू आहेत त्यांचं स्वागत करण्यात येणार आहेत। गाडीच्या पुढे ही सर्व टीम असेल आणि त्यानंतर जल्लोषामध्ये लाखो मुंबईकरांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा, हा विजयी सोहळा रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आपण लालबाग परिसरातले हे ढोलताशा पथक जे आहेत त्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल दादा, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? नियोजन असं असेल की आता जर टीम इंडिया तिकडून निघाली ट्रायडंट हॉटेलमधून तर इथे येणार आहे, त्याच्यानंतर आम्ही सेलिब्रेशन चालू करणार आहे, त्याच्यानंतर आम्ही वाजवत होतो त्यांना पुढे घेऊन जाणार आहे। तर त्याच्यानंतर आम्ही स्वतः खूप एक्सायटेड आहोत। हा आमच्यासाठी एक सुवर्ण क्षण आहे आमच्या ढोलताशा पथकासाठी आणि आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही आमच्या सामना ढोलताशा पथकाकडून टीम इंडियाला आम्ही अभिनंदन व्यक्त करतो। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत। आपण पाहतोय सामना ढोलताशा पथक आहे, या ढोलताशा पथकाच्या वतीनं ही जल्लोषाची रॅली आतमध्ये स्टेडियमपर्यंत जाणार आहे। स्टेडियममध्ये वाजत गाजत सर्व खेळाडू जातील आणि त्या ठिकाणी हे जल्लोषाचा कार्यक्रम सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सर्व मुंबईकर सध्या रस्त्यावर आहेत, सुरक्षा व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहेत। ही जी व्हॅन आहे या व्हॅनवर आपण पाहतोय प्रामुख्यानं ज्यावेळेस वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळेचा जो क्षण आहे तो क्षण या ठिकाणी दाखवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जय शाह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपले संघाचे प्रमुख असणारे रोहित शर्मा या ठिकाणी आहेत। असं एक मोठं पोस्टर या ठिकाणी गाडीवर लावलंय आणि काही क्षणांमध्ये ही गाडी या ठिकाणाहून निघेल आणि NCPAच्या दिशेने अश्विन जाईल आणि त्या ठिकाणी रॅलीला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अश्विन, निलेश, जो ढोलताशा वाजवणारा कडक परफॉर्मन्स दिलेला होता या टीमने, तर आपण त्या ढोलताशा टीमला विनंती करू शकतो का की एक झलक ते आपल्याला देऊ शकतात का आता? याचं कारण एक वातावरण निर्मिती झालेली आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की संघासोबत हा ढोलताशा पथक जे ते जाणार आहे, तर ढोलताशा पथक आपल्याला एक झलक दाखवू शकतं का निलेश? नक्कीच अश्विन, आपण त्यांना विनंती करूयात कशा पद्धतीचा हा जल्लोष असणार आहे। एक जल्लोष ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही दाखवणार का? कशा पद्धतीनं ही सलामी असणार आहे, कशा पद्धतीनं तुम्ही स्वागत करणार आहात? आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही तुम्हाला दाखवू, कारण असं वाजू शकत नाही। सर्व या खेळ सध्या जे हे या ठिकाणचे प्लेयर्स आहेत त्यांची या ठिकाणी तयारी सुरू आहे, त्यामुळे सध्या या तयारीमुळे त्यांना सुरुवात करता येत नाही। मात्र एकंदरीतच या संपूर्ण परिसरातलं जर आपण चित्र पाहिलं, गेटच्या बाहेर आपण पाहतोय संपूर्ण मुंबईकर या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। प्रत्येकांना हळूहळू या ठिकाणाहून सोडलं जात आहे आणि ही संपूर्ण जी टीम आहे ती काही क्षणांमध्ये या ठिकाणी आल्यानंतर खरं निलेश, आणि एकूणातच क्रिकेटमय वातावरण सगळीकडे बघायला मिळणार आहे वानखेडे स्टेडियम, अर्थातच तिकडे देखील एक आनंद सोहळा साजरा होणार आहे। निलेश, तुझ्याकडे मी येतोच, जाऊया सत्यम सिंग यांच्याकडे। आपले प्रतिनिधी सत्यम सिंग आता आपल्या सोबत आहेत एअरपोर्ट परिसरात। सत्यम, एअरपोर्टवर काय ताजी अपडेट येते, तुझ्याकडे काय माहिती आहे ताजी? नक्कीच अश्विन, आपण पाहिलं तर मुंबई विमानतळामध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये मुंबईचं जे आहे इंडिया टीम आहे ती आपल्या T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आहे टीम इंडिया दाखल होणार आहे। त्याच्या स्वागतासाठी जे मान आहे ते पनवेलचं आहे, ते ब्रह्मा ढोल तासा यांना भेटलंय। मुंबईत पण या ठिकाणी ब्रह्मा ढोल तासाच्या पथकाकडून आहे तर टीम इंडियाचं स्वागत केलं जाणार आहे। त्या पथकाकडे आपण पाहिलं तर एकंदरीत या ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफी जे टीम इंडिया जिंकली होती त्यांच्या पोस्टर आहेत टीम इंडियाच्या सोबत या ढोल
तासा पथक मुंबई विमानतळामध्ये दाखल झालं आहे. अश्विन, आपण त्यांच्याकडूनच जाणून दादा काय सांगाल, तुमच्याच टीमला आज आहे टीम इंडियाची जी स्वागतची जबाबदारी आहे, तुम्हाला मान मिळाला, कशा वाटते? हो, हे आमच्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे की आम्ही एवढ्या वर्ष गेले 15-16 वर्ष आम्ही ढोलाची प्रॅक्टिस करतोय आणि महाराष्ट्रात आल्यानंतर प्रथमच टीम इंडिया उतरता त्यांचं स्वागत करायला आम्हाला हा पहिल्यांदा जो मान भेटलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही पूर्ण एअर इंडिया आणि जे आपले एअरपोर्ट सपोर्ट आहेत त्यांचे आम्ही ऋणी राहूत. त्यांनी आम्हाला हा मान. तर एअरपोर्ट परिसरात आपले प्रतिनिधी सत्यम सिंग आपल्याला अपडेट देत होते. एअरपोर्ट परिसर असेल, वानखेडे स्टेडियम असेल, ढोलताशांचा गजर निनादणार आहे आणि रोहितच्या टीमचा जय जयकार होणार आहे. एखादा सण असतो, एखादा उत्सव असतो, तसं हे वातावरण आपल्याला बघायला मिळते. आणि अर्थातच क्रिकेट हा देखील एखाद्या सणासारखाच आपले भारतीय, आपले मुंबईकर साजरा करत असतात आणि तसंच वातावरण आज आपल्याला बघायला मिळते. हे वातावरण आहे वानखेडे स्टेडियमच्या बाहेरचं. एखादी मोठी मॅच जिंकल्यानंतर, एखादा मोठा चषक जिंकल्यानंतर त्या सामन्याचा आनंद घेऊन जेव्हा क्रिकेटप्रेमी परतत असतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतच असतो. मात्र हा आनंद आज याच विजयी वीरांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. रोहित सेनेने बार्बाडोसमध्ये जी किमया करून दाखवली, त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांची पाठ थोपटण्यासाठी एक क्रिकेटप्रेमी आता वानखेडे स्टेडियमवर जातो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.